नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, मिरची पिकाच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी काय उपाय करावेत तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, मिरची या पिकाची लागवड सर्वच हंगामात करता येते। मिरची पिकाची जोमदार वाढ होणं हे देखील उत्पन्न वाढीच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। मिरची पिकात जास्त फुटवा होण्यासाठी आणि जास्त फूल लागण्यासाठी लागवडीपासून 45 दिवसांपर्यंत योग्य नियोजन करावे लागते। त्यासाठी आपण 1261 या खताचा वापर हा सुरुवातीच्या काळात म्हणजेच की लागवडीपासून 15 दिवसांपर्यंत पीक होईपर्यंत हे खत द्यावं। यामध्ये 12% नायट्रोजन, 61% फॉस्फरस आणि 0% पोटॅशियम असून 1261 5 किलो प्रति एकरी मिरची पिकाला द्यावं। मिरची पिकाला लागवडीच्या 15 दिवसांपासून ते 45 ते 50 दिवसांपर्यंत आपल्याला हे खत मिरची पिकाला देणं हे महत्त्वाचं आहे। 4 ते 8 दिवसाच्या अंतराने 1261 हे खत मिरची पिकाला द्यावेत। यामुळे जबरदस्त वाढ होते आणि जास्त फुटवे देखील लागतात। शेतकरी मित्रांनो, 13-40-13 या खताची मात्रा देखील मिरची पिकाला द्यावीत। हे खत 15 दिवसापासून ते 60 ते 65 दिवसाचे पीक होईपर्यंत द्यावेत। 13-40-13 खताची मात्रा एकरी 5 किलो या प्रमाणात मिरची या पिकाला द्यावीत। 13-40-13 या खतामध्ये 13% नायट्रोजन, 40% फॉस्फरस आणि 13% पोटॅशियम हे घटक बघायला मिळतात। यामुळे मिरची पिकाला जास्तीत जास्त फुलं लागतात आणि फुलांचे रूपांतर फळात होऊन मिरची फुगवणीसाठी याची मदत होते। ही दोन महत्त्वाची खतं मिरची पिकाच्या जबरदस्त उत्पादनासाठी मिरची पिकाला द्यावीत। शेतकरी मित्रांनो, पीक 40 दिवसापासून ते 90 दिवसाचे होईपर्यंतच्या काळात मिरचीचे जबरदस्त उत्पादन निघण्यासाठी या अवस्थेत पिकाला खत आणि फवारणी घेणं हे गरजेचं आहे। मिरची पीक 40 दिवसापासून ते 90 दिवसाचे होईपर्यंत पीक फुलकळी अवस्थेत असताना जास्तीत जास्त फुलं लागून फुलांचे रूपांतर हे फळात होण्यासाठी मिरची पीक 45 ते 50 दिवसाचे असताना पहिला तोडा होतो। तसेच मिरची पिकाचा पहिला तोडा होण्याअगोदर किंवा तोडा झाल्यानंतर 05234 प्रति एकरासाठी 5 किलो हे 100 ते 200 लिटर पाण्यातून ड्रीपद्वारे सोडून द्यावेत। यानंतर 06020 या ग्रेडचा वापर आपण 5 किलो प्रति एकरी मिरची फुगवणीसाठी आणि मिरची लांब होण्यासाठी करावात। 05234 किंवा 06020 या दोन्ही ग्रेडचा वापर आलटून पालटून तोडा होण्याअगोदर किंवा तोडा झाल्यानंतर 8 ते 15 दिवसांच्या अंतराने मिरची पिकाला करावात। या अवस्थेमध्ये मिरची पिकावर येणारा थ्रिप्स, मावा तसेच तुडतुडे, पांढरी माशी या रसशोषण किडींच्या नियंत्रणासाठी आपण पेगाससची प्लेन फवारणी करावीत किंवा रोको, त्यासोबत असाटाफ आणि इसाबिन आणि त्यासोबत सिलिकॉन स्टिकरची फवारणी करावीत। शेतकरी मित्रांनो, मिरची पिकाला 40 ते 90 दिवसाच्या दरम्यान युरिया आणि फॉस्फरिक ॲसिड हे प्रत्येक महिन्यातून एकदा द्यावेत। यामुळे पिकाला जमिनीतून दिलेल्या खतांचा अपटेक वाढतो आणि पिकाला सर्व अन्नद्रव्ये वेळीच उपलब्ध होतात। त्यामुळे पिकाच्या वाढीत वेग येतो आणि पिकाचा परिपूर्ण विकास होतो। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे मिरची पिकाला लागवडीपासूनच्या 15 ते 90 दिवसांपर्यंतचे नियोजन करून रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न नक्की मिळवा। शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर कीटकनाशक, बुरशीनाशक, PGR किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत, त्यावर क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा।